शांतिदूता तुला पण सलाम. का तुला हिशेब पाहिजे? कसला? स्वातंत्र्याचा? स्वातंत्र्याचा जमा खर्च अजून पूर्ण झालेला नाही. आत्ताशी हिशेबाची फक्त 43 पानं पूर्ण झालेली आहेत. आणि या 43व्या पानावरची जमा तुम्ही सगळी बघताच आहात. स्वातंत्र्याच्या या जमेवरच तुम्ही बसलेले आहात आणि तिथूनच सांगता आहात की ओम शांती शांती शांती. तुम्हाला पण सलाम. पेढा घ्या, पेढा. देशाला स्वातंत्र्य मिळाले, आनंदोत्सव साजरा करायचा आहे. गुलाल उधळायचंय. आपण आमच्या एकाच बाजूला गुलाल लावला, दुसऱ्या बाजूलाही लावा. देशाला स्वातंत्र्य मिळालं, गुलाल गुलाल उधळायचंय, गुलाल उधळायचंय. चल. राम 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 दादासाहेब. कोण? कालिया? का कालिया मारलाय का रे? बायकोला का मारलं? काय सांगायचं तुम्हाला, गेल्या वर्षी मी तुमच्याकडे कामाला होतो. तेव्हा तुम्हाला जबरदस्तीनं कुटुंब नियोजन करा नेलं सा आणि माझं ऑपरेशन केलं सा. तेव्हा मी तुम्हाला का बोललो का? त्याचा इथं काय संबंध आहे? आता काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही माझं ऑपरेशन केलं सा आणि परत बायको गरवा राहिल्या. आता तुम्हीच सांगा, त्याला मारू नको तर ऊत कापर घालून पाया पड होई तिच्या. अरे कालिया, ऑपरेशन करणारा डॉक्टर म्हणजे तुला काय ब्रह्मदेव वाटला का? अरे त्याच्या हातनं बी घोटाळा होतोय. ऑपरेशन फेल्युअर होऊ शकतं. हे असलं मला आढळलं काय माहित. काल्या, तू एक काम कर, डॉक्टरकडे जा, ऑपरेशन फेल्युअर झाल्याचं सर्टिफिकेट घेऊन ये. मिशो ताव मारून गावाल्यांना सांगायचं ते पोरग माझंच आहे म्हणाव. दादासाहेब, मी कालच डॉक्टरांच्याकडे गेलो होतो. अहो, ते सर्टिफिकेट द्यायला नकार दिले का त्यानं? अहो, त्यांना सांगायचं की दादासाहेबांची ही वैयक्तिक केस आहे म्हणाव. हो, ते पण सांगून बघितलं, पण काय बी थाक पत्त्या लागू देत नाही. अरे वा, म्हणजे मारले म्हणायचे. मग अहो, त्यानं शासनाकडे वरती रिपोर्ट केलाय म्हण. काय रिपोर्ट केलंय? रिपोर्ट काय केलाय? अहो, जोपर्यंत शासन या गावात दादासाहेबांचं ऑपरेशन करत नाहीत तोपर्यंत ऑपरेशन फेल्युअर अशी सर्टिफिकेट द्यावी लागतील, अन्यथा सामान्य जनतेचे संसार धुळीला मिळतील. आजच सीएम ला फोन लावा लागणार. यांची इथून अकालपट्टी झालीच पाहिजे. माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या कॉलेजमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आपण नुसता आवाज उठवला तर आपल्यातल्या 10 विद्यार्थ्यांना कॉलेजमधून रस्टिकेट करण्यात आलं. म्हणून आपण आता शांत राहता उपयोगी नाही. या भ्रष्टाचाराला आणि हुकुमशाहीला आपण आपल्या युवा शक्तीची ताकद दाखवलीच पाहिजे. आजपासून संघर्ष अपना नारा है, भावी इतिहास हमारा है. संघर्ष अपना नारा है, भावी इतिहास हमारा है. भावी इतिहास हमारा है. संघर्ष अपना नारा है, भावी इतिहास हमारा है. संघर्ष अपना नारा है. संघर्ष अपना नारा है. भावी इतिहास हमारा है. संघर्ष अपना नारा है. भावी इतिहास हमारा है. संघर्ष अपना नारा है. भावी इतिहास हमारा है. संघर्ष अपना नारा है. भावी इतिहास संघर्ष अपना नारा है. भावी इतिहास हमारा है. संघर्ष अपना नारा है. भावी इतिहास हमारा है. दादासाहेबांनी तुम्हाला आत बोलवलंय. तुम्ही मला बोलवलं सर? प्रिया, डोकं फिरलं काय तुझं? कुठल्या मोर्चाचं नेतृत्व शिकायलंय तू? तुझा बाप या संस्थेचा कोणीतरी आहे हे विसरलीस काय तू? सो व्हॉट पिताजी, म्हणून डोनेशन्स मधला भ्रष्टाचार मी सहन करणार नाही. चुप! एक शब्द बोलू नको. भ्रष्टाचार कशाची खातात तुला ठाऊक आहे का? आणि तू ज्याला भ्रष्टाचार म्हणतेस तो आजचा सदाचार झालाय. आणि मी काही झोळी घेऊन दारोदार हिंडत नव्हतो की मला डोनेशन द्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळवा म्हणून. अति झाले प्रिया, तुझं कॉलेज बंद. चल माझ्याबरोबर घरी. सॉरी दादासाहेब पाटील, जोपर्यंत माझ्या सहकार्यानं दिलेल्या रस्टिकेशन्सच्या ऑर्डर्स परत घेतल्या जात नाहीत
तोपर्यंत मी तुमच्या बरोबर कुठेही येणार नाही आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही. ठीक आहे प्राचार्य, रस्टिकेशनच्या ऑर्डर परत घ्या. माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपला विजय झालाय. मॅनेजमेंटनी रस्टिकेशनच्या ऑर्डर्स परत घेतल्या आहेत. थँक्यू. ब्लॅक टायगर, जी सरकार. अप्पाजी कुठं आहेत? देवळात गेल्यात. आरामखोर थेरडा आमची सत्ता घालवण्यासाठी देव पाण्यात घालून बसलाय. तू निवांत झोपा काढा. आप्पाजी आणि प्रिया तुमच्या विरोधात कट रस्त्यात तेच धागदोर काढल्यात मी. आमच्या विरोधात कट. आप्पाजींचं उद्याचं देवदर्शन हे अखेरचं देवदर्शन झालं पाहिजे. आपल्या जीप मधून त्यांना देवदर्शन घडवा. कोण चांडाळ अप्पाजी, 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 तुम्हाला काय लागलं नाही ना? अप्पाजी, चला उचला ना, दवाखान्यात घ्या. येतात, चला, येतात, चला. अरे लवकर. रणजित, रणजित, हे रणजित. रामदादा, अरे गलका कसला, काय झालं रे? अप्पाजींना दादासाहेबांच्या गुंडांची गाडी धडक मारून गेली. आप्पाजींना लागलं नाही ना? नाही, तसं काही जास्त लागलं नाही. दवाखान्यात पाठवून दिले त्यांना. सलाम. पेढा काय पेढा? देशाला स्वातंत्र्य मिळालं हे आनंदोत्सव साजरा करत आहे. बाबू गेनोनी स्वदेशीच्या चळवळीमध्ये रस्त्यावर रक्त सांडलं, पण त्या रक्तातून स्वातंत्र्याचं पीक आलं. घ्या पेढा घ्या, पेढा घ्या. वा 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 वा. रणजित, रणजित, मास्तर काय म्हणाले कळलं का? न कळायला काय झालं? नाही बाबा, इतकं सोपं नाही. म्हणजे अरे आप्पाजींना खलास करायचा दादासाहेबांचा बेत आहे. काय सांगताय? होय, चळवळीत आप्पाजी तुरुंगात असताना त्यांची बायका पोरं विहिरीत ढकलून दिली. अपघाताच्या नावावर खपून गेले ते. आता आप्पाजींना खलास करून त्यांची जमीन लाटायचा बेत आहे या दादासाहेबाचा. म्हणजे आपल्याला अप्पाजींच्यावर जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल दवाखान्यात. अप्पाजी कशाला विवळता? डॉक्टरनं प्लास्टर केले ना, शांत झोपा, बरं वाटेल. अरे शांत कसा झोपू दाद्या? माझा डावा पाय मोडला, डॉक्टरने उजव्या पायाचं प्लास्टर. त्याला काय काय झालं? एवढा अरडतोय पण कोण लक्ष देईल तेव्हा ना. सरकारी दवाखाना. या नमस्कार. काय डॉक्टर साहेब, दवाखाना आहे का स्मशानभूमी? ते आमचे थोरले बंधू स्वातंत्र्य सैनिक, त्यांची ही स्थिती. सामान्य माणसाची काय स्थिती? त्यांचा डावा पाय मोडला, तुम्ही उजव्या पायाला प्लास्टर केलं. दादासाहेब आपण बसा, माझं ऐकून घ्या. एक मिनिट बसा. बसा. मला काही ऐकून घ्यायचं नाही.
ही केस कुठल्या डॉक्टरने हाताळली त्याला ताबडतोब हकलून द्या. डोनेशन द्यायचं आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा. अक्कल तर काहीच दिसत नाही. तेच म्हणतो मी. अहो क्वालिफिकेशन आणि अनुभव कमी आहे म्हणून या डॉक्टरना मी या दवाखान्यात नेमून घ्यायला विरोध केला होता. त्यावेळी तुम्ही आरोग्यमंत्र्याचा दबाव आणून रिकामी जागा भरलीच पाहिजे या सबबीखाली डॉक्टर चंद्रकांत यांची नेमणूक करून घेणं भाग पाडलं. आज त्यानंच केस हाताळली ही. हो तर तुम्ही त्याला आजच्या आज घरी पाठवू शकता. अच्छा, म्हणजे डॉक्टर चंद्रकांतांनी केस हाताळली काय? जाऊ द्या, डॉक्टर आपलाच माणूस आहे, नवा आहे. अनुभवाशिवाय शहाणपण येणार कुठून? आपला माणूस आहे, आपणच सामावून घेतला पाहिजे. तुम्ही एक काम करा, डाव्या पायाचं प्लास्टर करून टाका आणि प्रकरण जास्त वाढू नका. दादासाहेब, तुमच्या अशा भावनाप्रधान वागण्यामुळे दवाखान्याची स्मशानभूमी होते आणि दोष मात्र येतो आमच्यावर. जाऊ द्यावं डॉक्टर देशपांडे, स्मशानभूमीचं सुद्धा नंदनवन करू शकतो. आम्ही असताना तुम्ही काय एवढी काळजी करता? येतो मी. हो, डॉक्टर चंद्रकांतला सांगा की तू स्वतः जातीनं आप्पांची काळजी घे. आप्पाजींची जातीने योग्य ती काळजी घ्यायला परमेश्वर समर्थ आहे. म्हणजे आप्पाजींची केस मी स्वतः माझ्या अधिकारात घेतली. तुम्ही मुळीच चिंता करू नका. वा वा, तुम्ही आमच्या मनावरचं ओझच कमी केलं. परमेश्वर जो आमची एवढीच मागणी आहे की आप्पाजींना दीर्घायुष्य लाभ. फार आभारी मी तुमचा. येतो मी. बा आजचा दिवस खूप मजेत गेला असं नाही वाटत तुला रणजित? हो चालेल ना. पिताजी, चलतो मी. येतो. काय खलबत चाललेलं होतं? रणजीतशी तुझा काय संबंध? पृथ्वीचा चंद्राशी जो संबंध आहे, नदीचा सागराशी जो संबंध आहे, तोच माझा आणि रणजितचा संबंध आहे. कळलं? सर, नीट कान उघडे ठेवून ऐक. या दादासाहेबांसारख्या संस्थानिकाच्या रक्तामध्ये कुठल्याही गट्टार गंगेचं रक्त मिसळू शकत नाही. पिताजी, लोकशाहीच्या वावटळानं संस्थानिकांची घमेंड कधीच जिरवून टाकली आहे. संस्थानच उरलं नाही तर संस्थानिक कुठला? आमचा सहकारी साखर कारखाना, सहकारी बँक, शिक्षण संस्था ही आमची संस्थानच आहेत आणि तीही लोकशाही पद्धतीनंच उभी केली आहे. तेव्हा आमचा मान कुठल्याही संस्थानिकापेक्षा कमी नाहीये. तुम्ही एक गोष्ट विसरताय पिताजी. तुमचं हे संस्थान जनतेच्या मालकीचं आहे. आजचा तुमचा हा मान सन्मान जनतेच्या मर्जीचा खेळ आहे. जनता, शेळ्या मेंढ्या कधी वाघाच्या नशिबाचा निर्णय घेत नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा पिताजी, अन्याय आणि भ्रष्टाचाराची ठिणगी एक दिवशी याच शेळीला वाघ बनवील. अशी ठिणगे आम्ही आमच्या पायतनाखाली विझून टाकू. सांभाळू ना पिताजी, नाहीतर एखाद्या ठिणगीचा भडका उडून चुकून पायताना बरोबर पाय सुद्धा जाळून टाकायची. मूर्ख पोरी, भीती दाखवतेस. मी कशाला भीती दाखवू? ज्याचं त्याचं कर्मच त्याला भीती दाखवत असतं पिताजी.
सांडला 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 मातीचा गण गण रोम रोमी भिजला औक्षाल चित्रापाला शेतकरी जगला मेघराजा बाई माझ्या नवसाला पावला मेघराजा बाई माझ्या शिवारात सांडला 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 वाटकड डोळा तुझ्या कर्द माझ भरलं वाटकड डोळा तुझ्या कर्द माझ भरलं पडला घरी माझी मग सैन्य माझं सरलं मेघराजा बाई माझ्या शिवारात सांडला 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 कोळपणी भांगलनी सुरुवाता झाल्या कोळपणी भांगलनी सुरुवाता झाल्या रानवेली बाई माझ्या शिंगारात राहल्या मेघराजा बाई माझ्या शिवारात सांडला 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 पंचमी ग तोंडावरी माघारणी चालल्या पंचमी ग तोंडावरी माघारणी चालल्या शिवारात पिका संग काही बाई बोलल्या मेघराजा बाई माझ्या शिवारात सांडला 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 देवा तुला पूजते मी भाव भक्ती वाहते देवा तुला पूजते मी भाव भक्ती वाहते आशीर्वाद राहो तुझा सुखात मी राहते मेघराजा बाई माझ्या मेघराजा बाई माझ्या शिवारात सांडला